श्री स्वामी समर्थ सर्वांना. आत्ता बघा हा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना सुरू झालेला आहे बघा. आणि श्रावण महिना म्हटलं की सगळ्यांना एक प्रकारचा आनंद होत असतो, कारण की त्या महिन्यात खूप काही म्हणजे सण वार आपल्याला साजरे करावे लागतात. त्याच्याने एकदम असं आनंदाचं वातावरण घरात असतं, प्रसन्नतेचं पण वातावरण घरात असतं. त्याच्यामुळं की नाही आपण आता श्रावण महिना आला म्हणलं की लगेचच आपल्याला चाहूल लागते ती श्रावण सोमवारची. आता सोमवारी विविध प्रकारच्या सेवा केल्या जातात बघा. कोण रुद्राभिषेक करतं, कोण जलाभिषेक करतं, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात. आणि हा श्रावण महिन्यातच आपल्याला श्रावणी सोमवाराला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आणि या पूर्ण श्रावण महिन्यालाच खूप महत्त्व आहे. हा खूप पवित्र मानला जातो आणि हा महिना भगवान श्री शंकराला आणि पार्वती मातेला समर्पित असतो हा महिना. त्याच्यामुळं या महिन्यात आपण भगवान श्री शंकराचीच भरपूर सेवा केल्या जातात. आणि त्यातले त्यात आपल्याला श्रावणी सोमवार म्हणलं की या श्रावणी सोमवारला एक एक खूप खूप असे महत्त्व आहे. या श्रावणी सोमवारला बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पूजा करत असतो बघा. श्रावणी सोमवारला एक वेगळंच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे श्रावणी सोमवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो बघा. आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पूजा करत असतो. आणि पूजा करत असताना आपल्याला पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे बघा. आणि शिवामूठ म्हणजे वाहण्याला म्हणजे एक समर्पणाची भावना आहे. शिवमूठ वाहणे म्हणजे एक आपल्याला बघा आपल्या मनातील मीपणा असू द्या किंवा आपल्या मनातील दुसऱ्यांना देण्याची भावना असू द्या, दान करण्याची भावना असू द्या किंवा समर्पणाची भावना असू द्या, देवापुढे आपला कुठलाही अहंकार नसू नये असं ही भावना आपल्याला देवापाशी हे धान्य आपल्या जे काही आपल्या शेतात नवीन धान्य पिकलं जातं ते आपल्याला शिवपिंडीवर वाहण्याची एक प्रकारची आपली भावना असते, ते शिवमूठ वाहणे म्हणजे. आणि हे शिवमूठ वाहताना बघा अनेक मंत्र म्हणले जातात बघा. सगळ्यात सोपा आता शिवमूठ कशी व्हायची. आता शिवमूठ आपल्याला कुठल्या पण धान्याची शिवमूठ असेल तर आपली सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवमूठ व्हायची असते. आपल्याला जलाभिषेक असू द्या, पुन्हा आपल्याला पंचामृताचा अभिषेक असू द्या, ते सर्व काही झाल्यानंतर धूप दीप फूल म्हणजे चंदन ते वाहिल्यानंतर आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवमूठ व्हायची असते. तर एका मुठीत धान्य घ्यायचं असतं. अंगठा हा आपला वरी असला पाहिजे, आकाशाकडं असला पाहिजे आणि करंगुळी आपल्या खाली असली पाहिजे. आपल्या मुठीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला त्या शिवमुठीवर सोडायचं असतं, म्हणजे धान्य व्हायचं असतं. हे तुम्ही 3 वेळा करू शकता किंवा 1 वेळा पण करू शकता. पण ही शिवमूठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो बघा. आता हा शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? सगळ्यात सोपा मंत्र आहे ओम नमः शिवाय. सगळ्यात सोपा एकदम ओम नमः शिवाय म्हटलं तरी काही हरकत नाही. हा सगळ्यात आवडता मंत्र आहे बघा भगवान श्री शंकरांचा. दुसरा आहे तुम्ही म्हणू शकता महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता बघा. आणि म्हणजे तुम्हाला जे सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता. असं काही नाही की अवघडच मंत्र म्हणला पाहिजे असं काही नाही. आणि हे शिवमूठ वाहण्यापेक्षा म्हणजे ही करण्यापेक्षा मंत्र म्हणण्यापेक्षा भगवान श्री शंकरांना आपल्या मनातील भावना आणि आपल्या मनातील सच्चेपणा खूप अधिक महत्त्वाचा वाटतो बघा. तुम्ही कुठले पण मंत्र म्हणण्याला पण एवढं महत्त्व नाही, पण आपण हे मंत्र म्हणावेत. पण आपल्या मनातील भावना आणि आपल्या मनातील सच्चेपणा हे भगवान श्री शंकर बघत असतात बघा. आपल्याला कुठला मंत्र येऊ अगर न येऊ त्याच्याबद्दल भगवान श्री शंकरांना काहीच म्हणणं नाही. आपल्या मनातील म्हणजे भावना त्या भगवान श्री शंकराला पोचल्या म्हणजे झालं बघा. असंही त्यामुळं भावना बघत असतात देव, कुठलेही देव भावना बघत असतात. आपण संस्कृतमध्ये म्हणू द्या, मराठीमध्ये म्हणू द्या, त्याचा काहीच विषय नाही. आपल्याला येत नाही तर येत नाही. आपल्या सोपं मंत्र ओम नमः शिवाय म्हटलं तरी काहीच हरकत नाही. पण अजून दुसरे 2-3 मंत्र आहेत बघा. शिवा शिवा महादेवा
माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. हा सोपा मंत्र म्हटला तरी चालतो बघा. आणखीन एक दुसरा मंत्र आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भावा, ननंद जावा भतारा, ना आवडतीची आवडती कर रे देवा. याच्याने आपल्याला म्हणजे सगळ्यांची आवडती हो आपण, याचा अर्थ असा आहे बघा. आणि तुम्ही यापैकी जो तुम्हाला सोपा मंत्र वाटेल ना तो तुम्ही म्हणू शकता. आणि यापैकी तुम्हाला जर कुठलाच मंत्र येत नसेल ना तर सरळ तुम्ही ओम नमः शिवाय जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. हा सगळ्यात उत्तम आहे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल तर महामृत्युंजय मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि नाहीतर मी सांगितलेले 2 मंत्र म्हणू शकता. कसंही कुठलाही एखादा मंत्र म्हणा आणि आपली शिवमूठ पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ.